देशानं परवाच्या दिवशी एक भावनिक क्षण पाहिला. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारी एक वीर माता देशानं पाहिली आणि ही वीर माता होती अकोल्याच्या शालू दंडाळ, ज्या शहीद प्रवीण दंडाळ यांच्या आई आहेत. कीर्तीचक्राने प्रवीण यांचा गौरव मरणोत्तर करण्यात आला आणि त्याच कार्यक्रमात काकू जे आहेत ते राष्ट्रपतींच्या खांद्यावर डोकं ठेवून रडल्या. काकू, काय त्या दिवशी भावना होती जेव्हा तुम्ही राष्ट्रपतीच्या हातून पुरस्कार स्वीकारला मुलाचा? मला एकच दुःख होतं, आनंदही होता की माझा मुलगा माझ्या जोड येऊ राहिला. आज कीर्तीचक्र म्हणजे माझा मुलगाच आहे, सोन्याचा गोळाच आहे माझा. मला लय आनंद झाला. असं कसं काय जण वाटते मला की माझा जीव जाते का काय, इतकं मला असं होय, मला सुशेष नाही काही. पण राष्ट्रपतीनं माझ्या हातात असं माझ्या इकडे केलं, मी असं केलं. जेव्हा राष्ट्रपतीकडे जात होत्या तेव्हा मुलाच्या आठवणी मनात दाटून आल्या असतील. जेव्हा एक आई म्हणून दुसऱ्या आईच्या राष्ट्रपती जरी असल्या तरी त्या पण एक आई आहेत. डोकं ठेवताना काय म्हणजे तेव्हा काय तुमच्या भावना अनावर झाल्या असतील? मला असं वाटलं की आपण राष्ट्रपतीच्या जोड आलो, आपल्या मुलापासून आलो. आपल्याला कोणी नेत नव्हतं तिथं, पण मुलगा शहीद झाला म्हणून आपण इथं आलो. आपल्याला हे दिसलं. असं माझा मुलगा माझ्याजवळ असा जसा आला आज, असा मला आनंद वाटला. दुःख वाटलं की माझा प्रवीण असता तर किती मला आनंद झाला असता. माझ्या मुलानं 4 शहीद मारले. माझ्या मुलाला भेटत होतं काही, मी पाहत होती, पण आता माझा मुलगा भेटत नाही. मला हे कीर्तीचक्रच आहे, हे माझा मुलगाच आहे. 2 वर्ष झालेत प्रवीण दादाला जाऊन. 2 वर्षात प्रत्येक क्षण त्याच्या आठवणीशिवाय गेला नसेल. कसे हे 2 वर्ष कसे होते तुमच्यासाठी? प्रत्येक क्षणी मला आठवण येते माझ्या मुलाची. खाताना, झोपताना, बाहेर फिरताना मला असा टकटक माझा मुलगा दिसते की माझा मुलगा इथं असेल, माझा मुलगा इथं झोपत होता, माझा मुलगा माझ्याजवळ झोपत होता. आई, माझं मन भरलं नाही तुझ्याजवळ झोपल्यानं. मी तुझ्या खुशीत झोपी नाही. घर बांधले तेव्हापासून माझा मुलगा आला नाही. एकच मुलगा मला दिसते, दुसरा मुलगा दिसत नाही. भावाले भाऊ असता तर मला खूप आनंद झाला असता. आता माझा एकच मुलगा दिसते मला. काका, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही दिल्लीला गेलात, पहिल्यांदा विमानात बसला, तुम्ही जेव्हा हा पुरस्कार सोहळा सुरू होता, जेव्हा तुम्ही पाहिलं राष्ट्रपती तुमच्या मुलाचं कीर्तीचक्र तुमच्या पत्नीला देत आहे, काय भावना काय होत्या एक वडील म्हणून? भावना म्हणजे माझं असं हृदय असं कंठून आलं. आपलं कसं हे बरोबर नाही वाटत मध्ये ते त्यावेळेस कशी तरीच वाटत मला. प्रवीण सोबत सचिनही लष्कराच्या भरतीसाठी प्रयत्न करत होता. दोघांनी सोबत तयारी केली. आज भाऊ तर होता, तुझा मित्रही होता. भावाला आता 2 वर्ष जे गेले आहेत, 2 वर्ष कशी आहेत तुझ्यासाठी? भाऊ गेला तर दुःख पण आहे, पण अभिमान पण आहे की देशासाठी आपला भाऊ शहीद झाला. खूप म्हणजे अभिमानाची बाब आहे की पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण देशभर आपल्या भावाचा गौरव होत आहे. म्हणजे चांगलं पण वाटत आहे आणि जरा दुःख पण होत आहे. आठवण रोज येत असेल. रोज असं आम्ही असं हे गेलो होतं की बा निश्चय केला होता की आपण दोघं भाऊ भरतीत, सैन्य भरतात, आपण देश सेवा करू, म्हणजे याच्यात जाऊन सैन्य दलात जाऊन देश सेवा करू. पण भावाचं स्वप्न अधूर आलं. भावानं म्हणजे सैन्य दलात गेला आणि अर्ध्यामधून आम्हाला तो सोडून गेला. काका, आई रडू शकते पण बापाचे अश्रू बरेच वेळा दिसत नसतात. आता एक मुलगा गेल्यानंतर ते दिवस जो आहे त्याची आठवण प्रत्येक क्षणाला तुम्हाला येत असेल. कोणत्या आठवणी आहेत पुराच्या? मुलाच्या सर्वच आठवण येतो. काय खेळत होता, किती राहत होता, किती अभ्यास करत होता, हे सर्वच आठवण येतात आम्हाला. किती तास अभ्यास करायचा, किती शाळेत जायचा, किती वाजता आंघोळ करायची, किती वाजता जेवण करायचं, हे सर्वच नीटनेटकेच तो करायचा. काकू, तुमचा काही संवाद राष्ट्रपतींसोबत झाला. तुम्ही पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्याशी बोललात, नेमकं काय तो संवाद काय होता? काय बोललात तुम्ही? मी म्हटलं की माझा मुलगा मला दिसला पाहिजे, माझ्या मुलाचं स्मारक बांधून द्या. माझा मुलगा टिनाच्या याच्यात आहे, माझ्या मुलाची कोणी केअर घेऊन राहिलं नाही. तुम्ही एवढे मोठे लोक आहात पण माझी कोणीच केअर घेऊन राहिलं नाही. आम्ही गरीब आहोत, आमची कोणी गोट घेत नाही. तुम्ही गोट घ्या. ते म्हणजे हो घेतो, एवढं म्हटलं. ते मुलाचं स्मारक गावात झालं नाही गेल्या 2 वर्षापासून. 2 वर्षापासून झालं नाही. आम्ही लय प्रयत्न करू राहिलो पण कोणी आमची गोट घेऊन राहिलं नाही. गरीब परिस्थिती आहे त्याच्यानं कोणी घेत नाही. कोणाकोणाला भेटलात आतापर्यंत?
कलेक्टर बाईला भेटलो, तहसीलदाराला भेटलो, ADO ला भेटलो. तुम्ही काल मोदीजींना बोलल्या परवाच्या दिवशी, बाजूला त्यांच्या राजनाथ सिंग पण बसलेले होते. तुम्ही त्यांना नेमकं या संदर्भात काय बोलला? या संदर्भात मी म्हटलं होतं की माझा मुलगा पुण्यात आहे, माझ्या मुलाचा स्मारक बांधून द्या. माझ्या मुलाला कोणीच पाहू राहिलं नाही, आमची कोणी गोट घेऊ राहिलं नाही. तुम्ही आमची कारवाई की करा. तर ते हो म्हणतात. तुम्ही भावना बोलून दाखवली की कीर्तीचक्र मिळालं, त्याच्या रूपानं तुमचा मुलगा परत तुम्हाला मिळाला होता. कीर्तीचक्र तुम्ही जेव्हा घेऊन आल्यात, उराशी कवटाळलं असेल, मुलगा भेटल्याची भावना होती तेव्हा तुम्ही? मला असं वाटलं की माझा मुलगा आला, मी पोटाशी घेतला माझा मुलगा. मला खूप कसं काय वाटलं की माझा मुलगा आला आता माझ्या जोड. मी पाहत होती माझ्या मुलाला की माझा मुलगा आला, पण माझ्या मुलाचा चेहराच नाही दिसे मला. अशा अनेक वीर मातांचे अश्रू आहे ज्यांच्यामुळे हा देश सुरक्षित आहे. वतन पे जो फिदा होगा अमर वो नव जेव्हा होगा असं म्हटलं जातं. आणि हेच या शहीद जवानाच्या कुटुंबियांचे अश्रू जे आहे, तो देशासाठीचा सर्वोच्च त्याग बनावा लागेल. आणि एका आईनं राष्ट्रपती असलेल्या दुसऱ्या आईला जी मिठी मारली, ती कोणत्याही प्रोटोकॉलच्या पलीकडली होती. ते या घटनेनं, त्या चित्रानं संपूर्ण देशालाच नव्हे तर जगालाही दाखवून दिलं. उमेश अरोणे, ABP माझा, अकोला.